सोमवारची सकाळ। आज आहे माझ्या घरातील साफसफाईचा शेवटचा दिवस। मणी आणि पिल्लू आता बघा खेळत आहे। शी करायला शिकवते बघा तिला, पिल्लाला। चला, पिल्लाची झाली सू शी। दोघी पण आज बाहेरच होत्या आणि मस्तपैकी झाडावर होत्या आणि 5 वाजता मला उठवायला आलं हे पिल्लू, उठ म्हणून। दूध पिलं आलं बाहेर। आता हे बाहेरच राहतील, कारण मी आज आहे ना घरातल्या सर्व फरशा धुणार आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं सामान आता मला बाहेर काढायचं आहे, पंखा पुसायचा आहे आणि बस जाळं जळमटही काढून घेते। त्याचबरोबर जाळं जळमटा काढलेला आहे, पण तरी पण काढून घेते आणि बाकीचे जे काही असेल, पंखा राहिलेला आहे तो पंखा पुसून घेते आणि आता हे सगळं सामान आता व्यवस्थित बाहेर आणते, लावते। तर चला, आता आज माझा घरातील शेवटचा दिवस आहे साफसफाईचा। नंतर राहिला आहे बाहेरचं ओट्टाबिट्टा करणं किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या करायच्या आहे। आणि आज पाणी पण, म्हणजे पाणी उद्याचा शेवटचा दिवस आहे, पण उद्या मी बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळं आजच मी फरशा धुवून घेत आहे। चला, सर्व सामान आणून ठेवलेलं आहे इथं, काही तिथं, सगळं उचलून कोपऱ्यातलं सगळं मोकळं केलेलं आहे। इकडं सुद्धा सगळा कोपरा मोकळा केलेला आहे, जेणेकरून आता मला घासता येईल सगळं व्यवस्थित, पाणी काढता येईल व्यवस्थित। आणि जाळं जळमटं सगळं काढले। आत्ताच मी 4 दिवसापूर्वी जाळं जळमटं काढलं होतं आणि काय पुन्हा झालं ते असं आहे। म्हणजे हिवाळ्यामध्ये हे असंच होणार, जाळं जळमटं होत जातील। बाहेरचं सुद्धा सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि बाहेर सगळं सामान आणलेलं आहे। काही इकडं काही ठेवलेलं आहे, खुर्च्या पण धुवून घ्यायची आहे मला। आता ते भांडे पडले ते घासते, पहिलं पाणी टाकते याच्यावर, नाही पहिलं आता मी लगेच काय करते, हा पंखा पुसून घेते, फोटो वगैरे पुसून घेते। फोटो तर पुसलेच होते, पण तरी पुसून घेते। भिंती तर झालेल्या आहे यापूर्वीच पुसून। पैकी असं पाणी टाकून छान आता ठेवते, म्हणजे कसं भिजून जाईल आणि भिजली का मग तर मळ जो आहे माती वगैरे आहे याच्यावरची जी चिटकून बसलेली राहते ती सैल होईल आणि घासायला मला सोपं होऊन जाईल। आणि हे पाहे सुसू करून ठेवलेलं त्या पिल्लानी, आता किती घासलं तरी काय होणार आहे, पिल्लं सुसू करून देणारच असं आहे। पण आता तरी पण मग आता तो सू करतो म्हणून काही घासायचं नाही का, दिवाळीची तर साफसफाई करावंच लागते। आणि बरंचसं असं याच्यामध्ये बरंचसं भंगार सामान आहे, ते काढावं लागणार आहे मला। आणि आता हे सगळं कचरा वगैरे जाळून दिला, पानं पडायला लागले, काय करावं हे काय, याला येणं जाळी पण सुटत चालली। म्हणजे मग आता हे पानांचं आता इथून पुढं मला राहणारच आहे। आता हे पानं पडतच राहणार आहे आणि एवढे पानं पडायचे म्हणजे किती दिवस जातात त्याला। आणि चला, मी तुम्हाला एक गंमत दाखवते, ते म्हणजे आपण लावलं होतं ना पिवळं शेवंती इथं, त्याला मस्तपैकी कळ्या धरल्या, त्या शेवंतीने मस्तपैकी कळ्या धरलेल्या आहे। हे बघा, हे इथंच लावलेलं हे सगळं पिवळं। आणि काल भाजी मी निवडली होती, ती म्हटलं खाद्य होईल यांना, खत होईल म्हणून याच्यातच टाकून दिली मी। आणि याला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत, पण हे मला असं वाटतं की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर हे फुलं उमलतील, याचं नेहमीच असं असतं। पण आता हे उमलतील, हे पिवळे आहे, तर 2-4 का होईना पिवळे असले तरी काही हरकत नाही आहे। हे पपईचं झाड मला लावायचं होतं दुसरीकडं, कारण हे दोन्ही पण जवळ एकत्र होते। हे इकडच्या साईडने झुकलेलं आहे, त्याच्यामुळं आता पाऊस तर गेला आहे, लावलं तरी ते उगल का नाही काय माहिती। 2 आलेले आहे तिथं। तर आता सकाळचं वातावरण बघा, अगदी मस्तपैकी पिवळसर ऊन पडलेलं आहे आणि हिरवी दाट अशी झाडी आहे मस्त। आता ते सगळं घरातलं झालं ना, जे आपलं काय फरशा वगैरे झाल्यानंतर मग आता उरलेलं, आता हे जे आहेत ना बाहेरचं कामं करायचे आहे ते मी ते ठेवून दिली, कारण म्हटलं घरातलं पहिलं करून घ्या,
बाहेरचंच उरकत नव्हतं मला, खूप वेळ लागायचा तो. आणि शिवाय मेहनतीचं काम आहे, जे खोदून बिदून करावं लागत होतं. तर म्हटलं चला आता आपण घरातलंच करावं. तर चला मी काय करते, पंखा पुसून घेते आणि पाणी वगैरे जे आहे ते टाकून फरशी घासायला सुरुवात करते. चला, आज फरशी झाल्यानंतर माझी ही दिवाळीची घरातली पूर्ण साफसफाई झालेली असणार आहे. तुमची कुठपर्यंत झाली जरूर कमेंट करून सांगा मला. आणि पंखा तर आता हा तसाही महिन्याने पुसावाच लागतो. आता महिनाभरापूर्वी पुसला होता आणि आता मी पुन्हा पुसून घेत आहे. त्याचबरोबर आता हे फोटो पण मी पुसलेले होते, पण आता पाठीमागं धूळ साचतेच, त्याच्यामुळं ते पण पुसून घेत आहे. कपाटाही पुसून घेणार आहे आणि बाकीची कपाटाच्या कडेची भिंत, कारण तिथं मांजरी बसत होते त्याच्यामुळं तेवढीसा छोटासा भाग राहिलेला होता. तर म्हटलं ते पण आपण काय करू, पुसून घेऊ, म्हणजे कसं पूर्ण क्लीन होऊन जाईल. हँड स्वच्छ केला की डायरेक्ट धुवूनच काढलं मी. आणि सगळं फोटोवर पाठीमागचं सगळं स्वच्छ केलं. जळमटं तर झालेच, ते काढलेत, जळमटे काढून घेतले. आता टाकत आहे पाणी. तोपर्यंत ही भिजन बाकीचं काम माझं आहेच आहे. भांडे घासायचे आता. चला, ह्या खोलीसुद्धा पाणी मारून घेतलं आणि म्हणजे पाणी टाकलं निरमाचं, आणि इकडंसुद्धा निरमाचं पाणी करून टाकलेलं आहे. आता हे भिजण याला घोळाने घोळून घेते, म्हणजे फेस होईल. चला, आता ओट्टा घासून घेतला मी आणि त्याच्यानंतर अक्काकडनं दूध घेऊन आले आणि चहा ठेवला. म्हटलं चहा प्या. आणि त्याचबरोबर हे ताटाळं, हे काही निघत नाही बरं का. ताटाळं काय होतं, मग पूर्ण असं पक्क आहे, मग इथंच घासून घेतलं. हे पण मग लावून दिलं नंतर. तर आता हे पण झालं आहे स्वच्छ. पाणी टाकून आता बराच वेळ झाला आहे, कारण भांडे पण झाले आणि हे पाणी पण आणलं. आणि त्याच्यानंतर मी हे घासघूस करत होते, हे सगळं घासाघीस केली. चला, आता कप चहा घेते मी, कारण माझं आज जाळं काढलं त्याच्यामुळं बराच वेळ गेला माझा. आणि मांजरीचे पिल्लं, आणि हे घर ओलं असल्यामुळं आता लाईट गेली आणि ही दुसरी लाईट चालू झाली. आता जी सिंगल फेजची लाईट आहे ती गेली. आता पाणी येईल आणि मग नळी घेते घरात. आलंच पाणी झाले चालू घेते घरात सगळं घासून. काय नाही, आता 1 तासात होऊन जाईल. आणि मांजरीचे पिल्लं आणि मांजर, आता हे घर ओलं असल्यामुळं ते काही इथं थांबले नाही, ते पळाले तिकडं अक्काच्या तिकडं. आणि त्याच्यानंतर आता वरती जाऊन बसलेली आहे. चला मग आता या चहा प्यायला. तर मी माझं स्वतःच आवडते, कारण ही म्हटलं सगळं पाण्याचं काम आहे, त्याच्यामुळं ओलं तर असंही होणार आणि तसंही होणार. मग त्याच्या अगोदरच आपण कसं करून घ्यावं, नंतर मग फ्रेश व्हा, मग नंतर जेवण करावं. बाकीचं मग हे बस्कर वगैरे हे लगेच मी भिजत घातलेलं आहे, म्हणजे आज जवळजवळ 4 वाजेपर्यंत काम चालणार आहे. बाकीचं सुद्धा धुणं वगैरे, बेडशीट अजून राहिलेलं आहे, उशाच्या खोली दिलेलं आहे. आता हे पाणी जाईन, पुन्हा नळी घेईन ना. आता हे घासल्यानंतर इकडचं आहे पाणी काढत आणि नळी आतमध्ये घेते, म्हणजे मग खळखळून मस्तपैकी घासून येईन. पाणी गेलं याचं, सगळं गेलं, वाहून गेलं. आता पुन्हा पाणी टाकते याच्यावर आणि घासून घेते. चला, झाली ही सगळी फरची घासून. पाणी टाकलं, थोडं पाणी संपलं आणि मग नळी घेऊन आली मी. डायरेक्ट आता इथपर्यंतच नळी येते, ती पूर्ण अशी कोपऱ्यातही जाते, पण बरं आहे, नाही तर पार तिथपर्यंत जावं लागतं. ते चिखल पण झालेलं आहे ओट्याच्या खाली. मग इथूनच घ्यायचं पाणी आणि इथूनच टाकायचं असं. कोणाचं काय तर कोणाचं काय. आता नळी घरात आणली होती, तर मी म्हटलं घरातलं जे प्यायचं पाणी आहे ना ते पण भरून घ्या आणि वापरायचं पाणी पण भरून घ्या, म्हणून मी ते भरलं. आणि इकडं दुसऱ्या साईडने माझं हे काम चालू आहे आणि तिकडं हंडा भरून राहिलेला आहे. तर दोन्ही काम
म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारू राहिलेले आहे. म्हणजे इकडं पाणी पण उचललं आहे भरायचं आणि तिकडं पाणी काढायचं, असं दोन्ही काम चालेल. काय करणार, वेळेची बचत करावी लागते अशा वेळेस. चला आता फरशाचं सर्व काम झालेलं आहे. घरातलं काही जेवढं पाणी आहे तेवढं भरून घेते आणि आंघोळीला पण पाणी काढून घेते पातेल्यात. इकडचं आता सगळं धुवून छान खळखळून धुतलेलं आहे. इकडूनही छान खळखळून झालेलं आहे. बाहेर किती पाणी पाणी झालेलं आहे. आता हे सगळं जे ओट्टा आहे, ओट्टा तर सगळा घासते आणि त्याचबरोबर ह्या खुर्च्या बी धुवून काढते. त्याच राहिल्या खुर्च्या, त्या आता पाय पडू पडू फार चिखलाचे झाले ते, कारण मी पंखा पुसत होते. आता खुर्च्यांसाठी मी काही वेगळा वेळ काढणार नाही आहे ना नळी, तर आता ओट्यावरच ह्या खुर्च्या आणलेल्या आहे आणि सर्व आता इथं स्वच्छ करून लगेच इथं वाळत घालणार आहे. बघा बरं, कामात काम, सगळं काम चालू आहे माझं अशा पद्धतीने. पाणी भरलं, इकडं खुर्च्या लगेच धुवून पण घेतलेल्या आहे. आणि आता एवढ्या फरच्या बिरच्या सर्व साफसफाई करता करता म्हणजे जवळ मोठे फोटो वगैरे पुसले, पंखा वगैरे पुसला, तर हे सगळं घासून पुसून धुवून आता वाजले आहे 9. आणि आता हा फक्त ओटा राहिला आहे. तर म्हटलं आता काय करते, हे पाणी पण काय करते आंघोळीला हे पातेलं भरून घेते आणि तापवायला ठेवते. तोपर्यंत मग माझं हे जे आहे ही फरची होऊन जाईल. चला आता फायनली ओट्याला लागलेली आहे. मी मग टाकून घेते आणि घासायला सुरुवात करते. चला आपलं येणं आता शेताचे कामं चालू आहे. दुसरं काय, हे गवत एवढं उगवलेलं आहे ना, त्याला रोटा मारायचं काम करायचं आहे. आता रोटा मारत आहे. तर आता वरती विहिरीकडचं झालं वाटतं, आता टाकीकडच्या वावरात चाललं आहे.